Yes, namaste. We are learning V2. So today we are going to learn some phrases in V2. जी वाक्य सांगणार ती ॲज इट इज लिहून घ्यायची मराठीत आणि आत्ता लगेच इंग्लिशमध्ये कन्वर्ट करून तुमच्या वहीत लिहायची. हो. So write down the first sentence. मला दरवाज्यावर एक थाप ऐकू आली. मला दरवाज्यावर एक थाप ऐकू आली. Yes. ऐकू आली. Hear. त्याचा V2 heard. So the spelling is H-E-A-R and H-E-A-R-D, heard. So I heard a knock on door. याच्यात V2 आहे heard, H-E-A-R-D. Knock हे V2 नाहीये किंवा verb नाहीये, ते noun आहे. कशावरून? कारण त्याच्या आधी आर्टिकल वापरलंय आणि आर्टिकल हे नाउनच्या आधीच वापरतात. So I heard a knock on door. I heard H-E-A-R-D. I heard a knock on door. Yes. Second sentence. मला धप असा आवाज ऐकू आला. मला धप असा आवाज ऐकू आला. So a dull thud म्हणजे धप असा आवाज. तर मग कसं होईल हे वाक्य? I heard a dull thud. Yes. I heard a dull thud. धप असा आवाज. I heard a dull thud म्हणजे मला धप असा आवाज ऐकू आला. आणि प्रेझेंट मध्ये हे कसं होईल मग? I hear a dull thud. I hear a dull thud. आणि फ्युचर मध्ये यस त्याच्या आधी फक्त विल लावायचा. आय विल हिअर अ डल थड म्हणजे मला धप असा आवाज ऐकू येणार. मग तीच फ्रेज ही प्रेझेंट मध्ये कशी, पास्ट मध्ये कशी आणि फ्युचर मध्ये कशी हे तुम्हाला पाहता येईल. सेकंड सेंटेन्स. राहुल पाण्यात पडला. राहुल पाण्यात पडला. पाण्यात पडला त्याच्यासाठी वापरतात टू फॉल इन टू म्हणजे च्या मध्ये पडणे. आणि इंटू शक्यतोवर पाण्यासाठी वापरतात म्हणजे बाहेरून आतमध्ये. त्यावेळेस इंटू जेव्हा ऍक्शन असते त्यावेळेस आपण इंटू वापरतो. सो राहुल पाण्यात पडला त्याचा V2 काय होईल? यस याच्यासाठी तुम्हाला V2 पाठ असला पाहिजे. सो फॉलचा V2 होतो फेल, FELL, राईट. तर मग वाक्य होईल राहुल फेल इनटू वॉटर. राहुल फेल FELL, राहुल फेल इनटू वॉटर. राहुल पाण्यात पडला. आणि पडतो म्हटलं तर राहुल नेहमी पाण्यात पडतो. यस याच्यात V1 वापरावं लागेल मग. आणि V1 चा नियम आपल्याला माहिती आहे की सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर क्रियापदाला SES वापरतो आपण. सो राहुल फॉल्स इनटू वॉटर. राहुल फॉल्स इनटू वॉटर. सब्जेक्ट सिंग्युलर, राहुल सिंग्युलर म्हणून फॉल्स येईल. आणि फ्युचर म्हणायचं असेल, फ्युचर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर राहुल विल फॉल इनटू वॉटर. राहुल विल फॉल इनटू वॉटर म्हणजे राहुल पाण्यात पडणार. राईट. राहुल विल फॉल इनटू वॉटर, राहुल पाण्यात पडणार. राहुल फेल इनटू वॉटर, राहुल पाण्यात पडला.
आणि राहुल फॉल्स इन टू वॉटर, राहुल पाण्यात पडतो. पुढची फ्रेज म्हणजे वाक्य, राहुल चिखलात पडला. राहुल चिखलात पडला. तर याच्यासाठी फ्रेज आहे राहुल फॉल इन, म्हणजे च्यात पडणे. म्हणजे फॉर एक्झाम्पल चिखल आणि किंवा प्रेमात, तर त्यावेळेस आपण इन वापरतो. यस, राहुल चिखलात पडला. पडला पास्ट टेन्स आहे, तर फॉलचा ॲज युजल पास्ट टेन्स होतं फेल. वाक्य बनवा मनातल्या मनात. कसं होईल? यस, राईट. राहुल फेल इन मड. राहुल फेल इन मड. आता प्रेझेंट मध्ये कसं होईल? प्रेझेंट मध्ये म्हणजे V1 ॲज युजल सब्जेक्ट सिंग्युलर असेल, क्रियापदाला एस लावतो, आय आणि यू ला आपण वापरत नाही. सो राहुल फॉल्स इन मड, म्हणजे नेहमी पाण्यात पडतो, चिखलात पडतो असं. राहुल फॉल्स इन मड. आणि फ्युचर मध्ये यस, याच्या आधी फक्त विल लागेल आणि तो यस निघेल. राहुल चिखलात पडणार. राहुल विल फॉल इन मड. राहुल विल फॉल इन मड. पुढचं, मी भिंतीवरून पडलो. हो, लिहायचंय. मी भिंतीवरून पडलो. तर त्याच्यासाठी फ्रेज आहे टू फॉल ऑफ, म्हणजे च्यावरून पडणे. म्हणजे एखाद्या वस्तूवरनं पडलं तर फॉल ऑफ वापरायचं. सो राहुल खुर्चीवरून पडला. मग कसं होईल? पडला तर फॉलचा V2 ॲज युजल पास्ट टेन्स फेल. सो राहुल फेल ऑफ द चेअर. हो, द वापरावं लागेल. राहुल फेल ऑफ द चेअर. OFF. यस, राहुल फेल ऑफ द चेअर. आणि पडतो तर राहुल फॉल्स ऑफ द चेअर, किंवा आय म्हणायचं असेल तर आय फेल ऑफ द चेअर. तर वाक्य होतं आपलं, मी भिंतीवरनं पडलो. तर वाक्य होईल त्याचं, मी भिंतीवरून पडलो. आय फेल ऑफ द वॉल. आय फेल ऑफ द वॉल. आय आणि यूच्या क्रियापदाला एस लागत नाही V1 वापरताना. तर V1 मध्ये आय फॉल ऑफ द वॉल. आय फॉल ऑफ द वॉल. यस, याचं फ्युचर मध्ये पण तयार करू शकतात तुम्ही तुमच्या पद्धतीने. यस, पुढचं वाक्य घ्या. तो पायऱ्यांवरून पडला. तो पायऱ्यांवरून पडला. तो पायऱ्यांवरून पडला. यस, सेम फ्रेज वापरायची आहे. कसं होईल?
राईट. ही फेल ऑफ द स्टेअर्स. ही फेल ऑफ द स्टेअर्स. पुढचं वाक्य घ्या. त्याने खिशातून 500ची नोट काढली. त्याने खिशातून 500ची नोट काढली. फ्रेश स्क्रीनवर लिहितोय टू टेक आउट ऑफ म्हणजे काढणे, बाहेर काढणे. त्याने खिशातून 500ची नोट काढली. यस, याचा पास्ट टेन्स बघावा लागेल. टेकचा पास्ट टेन्स होतो टूक. मग वाक्य कसं होईल? ही टूक 500 रुपीज नोट आउट ऑफ पॉकेट. ही टूक 500 रुपीज नोट आउट ऑफ पॉकेट. त्याने खिशातून सुटे पैसे काढले. त्याने खिशातून सुटे पैसे काढले. त्याने खिशातून सुटे पैसे काढले. He took change out of pocket. He took change out of pocket. He took change out of pocket. तिने पर्समधून मोबाईल काढला. तिने पर्समधून मोबाईल काढला. कसं होईल? She took mobile out of purse. She took mobile out of purse. She took mobile out of purse. आणि काढते म्हटलं तर ती पर्स मधून नेहमी मोबाईल काढते. तर she takes mobile out of purse. पुढे तसंच वाक्य बनवायचं आहे. त्याने पिशवीतून वही काढली. हो, होमवर्क साठी आहेत काही वाक्य, लिहून घ्या. त्याने पिशवीतून वही काढली. त्याने पिशवीतून कागद काढला. त्याने पिशवीतून कागद काढला. पुढचं वाक्य घ्या. त्याने खिशातून एक नाणं काढलं. नाणं, कॉइन. त्याने खिशातून एक नाणं काढलं. ही वाक्य बनवायची तुम्हाला. पुढचं वाक्य घ्या. माझ्या मोबाईलची बॅटरी संपली. माझ्या मोबाईलची बॅटरी संपली. यस, माझ्या मोबाईलची बॅटरी संपली. त्याच्यासाठी फ्रेज वापरा टू रन आउट ऑफ. म्हणजे संपणे.
V2 रन आउट ऑफ संपणे. मग माझ्या मोबाईलची बॅटरी संपली, रनचा V2 रॅन RAN, आणि जे संपलं ते शेवटी लावायचं. सो माय मोबाईल रॅन आउट ऑफ बॅटरी. माय मोबाईल रॅन आउट ऑफ बॅटरी. आता याच्यावर होमवर्क साठी वाक्य लिहून घ्या. माझ्या गाडीचं डिझेल संपलं, जे संपलं ते शेवटी लावायचं. डिझेल संपलं, डिझेल शेवटी. माझ्या गाडीचं डिझेल संपलं. पुढचं वाक्य, माझे पैसे संपले. माझे पैसे संपले. पुढचं, एक महिना निघून गेला. हो, एक महिना निघून गेला. टू गो बाय म्हणजे निघून जाणे. टू गो बाय म्हणजे निघून जाणे. आणि याचा पास्ट टेन्स, 1 month went by. गोचा V2 होतो वेंट. वापरताना आपण टू वापरत नाही. टू वापरला तर ते इन्फिनिटिव्ह म्हणून वापरला जाईल. हो, फ्रेजेस पण इन्फिनिटिव्ह म्हणून वापरल्या जातात टू वापरला तर. सो 1 month went by, एक महिना निघून गेला. पुढचं, महिने निघून जातात. प्रेझेंट मध्ये कसं होईल? महिने निघून जातात. महिने निघून जातात प्रेझेंट मध्ये. महिने मंथ्स. मंथ्स प्लुरल. प्लुरल V1 वापरायचं आपल्याला. सो मंथ्स गो बाय. तसंच वर्ष निघून जातात. हो, लिहायचंय. वर्ष निघून जातात. मग कसं होईल? इयर्स गो बाय. इयर्स गो बाय. पुढचे घ्या, दिवस निघून जातात. होमवर्क साठी. यस, दिवस निघून जातात. तास निघून जातात. मिक्स देतोय. यस, V1 V2 मिक्स आहे याच्यात. शेवटी ते तो तात आलं तर V1 मध्ये वापरा. शेवटी ले ला ली आलं तर V2 मध्ये वापरा. आणि शेवटी नार आला तर विल V1 मध्ये वापरा. आयुष्य निघून जातं. आयुष्य निघून जातं. मग कसं होईल? लाईफ गोज बाय. का? कारण लाईफ एकच असतं. लाईफ गोज बाय. आयुष्य निघून जातं. यस, पुढचं वाक्य घ्या. माझी बस चुकली. माझी बस चुकली. हा, चुकलीसाठी काय होईल? यस, मिस्ड. आय मिस्ड माय बस. माझा क्लास चुकला.
माझा क्लास चुकला. राईट. आय मिस्ड माय क्लास. पुढचे वाक्य घ्या. तिने माझ्या घराचा ताबा घेतला. तिने माझ्या घराचा ताबा घेतला. काय येईल? कॉमन फ्रेज येईल. येस. टू टेक कंट्रोल ऑफ. म्हणजे चा ताबा घेणे. तिने माझ्या घराचा ताबा घेतला. घेतला पास्ट टेन्स, मग हे पास्ट टेन्स मध्ये कन्वर्ट करावं लागेल ही फ्रेज. सो शी टूक कंट्रोल ऑफ माय होम. शी टूक कंट्रोल ऑफ माय होम. येस, प्रेझेंट मध्ये वापरता येईल ही फ्रेज. शी टेक्स कंट्रोल ऑफ माय होम, पण इट डझंट साऊंड गुड. कारण किती वेळेस ताबा घेणार हे पण महत्वाचं आहे. कारण V1 शोज रुटीन हॅबिट. तर मग वाक्य होईल ते, बट इट डझंट साऊंड गुड. मिनिंगला ते बरोबर नाही वाटणार. त्याने पोलीस स्टेशनचा ताबा घेतला. त्याने पोलीस स्टेशनचा ताबा घेतला. त्याने रेल्वे स्टेशनचा ताबा घेतला. त्याने रेल्वे स्टेशनचा ताबा घेतला. यस, पुढचं वाक्य घ्या. भाषण 2 तास चाललं. भाषण 2 तास चाललं. भाषण 2 तास चाललं. चाललं. टू लास्ट म्हणजे चालणे. मग वाक्य कसं होईल? याचा V2. भाषण 2 तास चाललं. स्पीच लास्टेड फॉर 2 hours. स्पीच लास्टेड फॉर 2 hours. पार्टी रात्रभर चालली. पार्टी रात्रभर चालली. हो, होमवर्क साठी लिहून घ्या वाक्य. पार्टी रात्रभर चालली. कार्यक्रम दिवसभर चालला. कार्यक्रम दिवसभर चालला. पुढचं वाक्य घ्या. संप 2 महिने चालला. संप 2 महिने चालला. संप. यस. स्ट्राईक. STRIKE. स्ट्राईक. संप 2 महिने चालला. चमत्कार झाला. चमत्कार झाला. त्यासाठी फ्रेज आहे टू टेक प्लेस. म्हणजे होणे किंवा घडणे. सो चमत्कार झाला. अ मिरॅकल टूक प्लेस. अ मिरॅकल टूक प्लेस. हो, पुढचे घ्या वाक्य. चूक झाली. अपघात झाला. हो, चूक झाली. पुढचं वाक्य. अपघात झाला.
तिने फुलांचं दुकान उघडलं. तिने फुलांचं दुकान उघडलं. सोपी वाक्य ती पुढची. त्याने सेव्हिंग अकाउंट उघडलं. त्याने सेव्हिंग अकाउंट उघडलं. त्याने मला देणगी मागितली. त्याने मला देणगी मागितली. मागणे त्याच्यासाठी फ्रेज आहे टू आस्क फॉर, म्हणजे मागणे. त्याने मला देणगी मागितली. कसं होईल मग? He asked me for donation. He asked me for donation. Yes, for नंतर नाउन वापरतात. फॉर नंतर नाउन वापरतात. डोनेशन हे नाउन आहे. लक्षात ठेवा. जे मुलं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देणार आहेत, फॉर नंतर नाउन वापरतात. He asked me for donation. त्याने माझ्याकडे पावती मागितली. त्याने माझ्याकडे पावती मागितली. He asked me for receipt. He asked me for receipt. Yes, receipt spelling RECEIPT. त्याने माझ्याकडे पावती मागितली. त्याने माझ्याकडे मदत मागितली. त्याने माझ्याकडे मदत मागितली. त्याने मला संक्षिप्त उत्तर दिलं. त्याने मला संक्षिप्त उत्तर दिलं. संक्षिप्त उत्तर ब्रीफ आन्सर, राईट. BRIEF. त्याने मला संक्षिप्त उत्तर दिलं. ठीक आहे. सो प्रत्येक फ्रेजचे प्रेझेंट, पास्ट, फ्युचर मध्ये कन्वर्ट करा, म्हणजे त्याच्यावर तुम्हाला प्रॅक्टिस करता येईल की V1 मध्ये ही फ्रेज कशी वापरतात, V2 मध्ये कशी वापरतात, आणि हा प्रत्येक टेन्स मध्ये वापरता येते. आणि जर टू लावून वापरलं तर इन्फिनिटिव्ह म्हणून वापर. येस, थँक्यू. वी विल स्टॉप हिअर.